आहात? आय होप छानच असाल. तर आज खूप दिवसानंतर किंवा खूप महिन्यानंतर म्हणायला देखील काही हरकत नाही, तर पुन्हा एकदा छान अशी व्लॉगला सुरुवात केली. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. सो आजचा वेव्ज किंवा बाकीचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की आज व्हिडिओ कशाबद्दल आहे किंवा व्हिडिओची स्टार्टिंग जी आहे तर ती बघून तुम्हाला कळालंच असेल की आज व्हिडिओ नक्की काय आहे. तर आज मी जे आहे तर ते मम्मी आणि पप्पांसोबत गेले होते नदीला आणि तिथे आम्ही जाऊन छान असे खेकडे आणि मासे पकडले. तर तुम्ही कधी गेलात की नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलात की नाही ते नक्की सांगा. तर मी जे आहे तर ते गाडीवर आले होते आणि मम्मीन त्यांसुद्धा तिकडून गाडीवर आले. निम्म्या रस्त्यात आम्ही भेटलो आणि मध्ये जे आहे तर ते नदीला गेलो होतो. माऊला मम्मीकडे ठेवली आणि पप्पा इकडे खेकडी पकडत होते, तर मी गेले पप्पांकडे. तर तुम्ही असं लाईव्ह कधी खेकडी पकडताना बघितलं आहे की नाही किंवा तुम्ही स्वतः कधी पकडल्यात की नाही किंवा ह्या गोष्टींचा तुम्ही कधी अनुभव घेतला आहे की नाही ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला असंच सगळ्या नवीन नवीन गोष्टी बघायच्या असतील किंवा बोर व्हायचं असेल, लाईफमध्ये खूप सारं बोर झालं असेल आणि एंटरटेनमेंट करायचं असेल किंवा नवीन वेगळं काहीतरी बघायचं असेल ह्या जगातलं किंवा दुनियेतलं असं म्हणायला देखील काय हरकत नाही, तर आपल्या चॅनलला येऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता. आणि डेलीचे व्लॉग जे आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने जो आहे तर तो खूप सारा स्ट्रगल किंवा मेहनत कष्ट हे खेकडे पकडण्यासाठी करावे लागतात. आणि कोणाकोणाला खेकडे आवडतात किंवा कोण कोण खातं तर ते सुद्धा कमेंट्स करून सांगायचे. तर बऱ्यापैकी जे नॉनव्हेज लवर नसतील तर त्यांनी कृपया यावर कमेंट करू नये, कारण बरेच जे आहेत तर ते कमेंट्स करायला येतील की शी काही खाता. तर ज्या निसर्गात बनवलेल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला बऱ्यापैकी अन्नसाखळी माहीत असेल की ह्या गोष्टी किंवा त्या गोष्टीवर बरेचसे डिपेंड असतात किंवा जो अन्नसाखळीचा सर्कल आहे तर तो त्याच्यावरती चालतो. तर कोण कोण ह्या गोष्टीवरती ॲग्री आहेत त्यांनी लगेच लाईक ठोकायचं आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या चॅनलला अनुभवू शकता. डेलीचे व्लॉग, ट्रॅव्हलिंग किंवा हे जे फिशिंगचे व्लॉग आहेत तर ते सुद्धा चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. सो तुम्ही नक्कीच चॅनलला फॉलो केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा जरूर सबस्क्राईब करा. आणि असे छान छान व्हिडिओ जे आहे तर ते आपण बघूयात. सो आता खूप सारा स्ट्रगल करून जे आहे तर ते खेकडे पाहिजे तेवढे काही भेटले नाहीत. तर त्यानंतर फायनली जिथे माऊला सोडलं होतं तर तिथे मी आले आणि मला लागली होती भूक. तर त्यानंतर इथे बघा मम्मीने जे आहे तर ते संत्रा आणले होते. तर आता नदीला आम्ही संत्रा खायचं काम करत होतो. आणि इकडे बघा मम्मी आहे तर ती मम्मी आता जाळ काढायला जाणार होती. तर माझी मम्मीसुद्धा ऑलराऊंडर आहे, बऱ्यापैकी तिला सगळं येतं. मला नाही पण तिला सगळं येतं. तर इथे बघा तिने जे जाळं टाकलं होतं तर ते तिचं कलेक्ट करायचं किंवा जाळं गोळा करायचं काम जे आहे तर तिचं चालू होतं. तर बऱ्यापैकी स्टार्टिंगला तर मासे नव्हते, कारण माशांचा जो वेळ आहे तर इकडे पप्पा जे आहे तर ते पप्पा तिकडचं जाळं काढत आहे. तर अशा पद्धतीने दोन जाळे जे आहे तर ते नदीत टाकले होते आणि खेकडी जे आहे तर ते खाण्याला गेलं होतं. तर बऱ्यापैकी जेवढ्या पाहिजे तेवढ्या काही भेटल्या नव्हत्या, खूप सारा स्ट्रगल करूनसुद्धा. तर त्यानंतर आलो इकडे आणि इथे सुद्धा बरेचसे, कारण तिथे जे आहे तर ते बरेचसे गोधड्या वगैरे धुवायला आले होते माणसं. आणि खूप सारं पाणी जर शांत नसेल तर मासे बहुतेक लागत नाही असं बऱ्याच वेळा होतं. तर एवढे सगळे मासे वगैरे काही नव्हते, बट तिथे बघा हा जो पक्षी आहे तर तो भेटला. तर आमच्याकडे बऱ्यापैकी याला बगळ्याची म्हातारी म्हणतात. तर तुमच्याकडे काय बोलतात किंवा वेगळं जर काही नाव असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. तेवढं झालं आणि फायनली पप्पा जाळं घेऊन आले. तर इथे तुम्ही शेवाळ बघू शकता. तर भरपूरसं जाळाला जे आहे तर ते शेवाळ लागलं होतं आणि त्यामध्ये एक मासा. तर हा जो मासा आहे तो माऊला पाहिजे होता, कारण तिने लांबूनच बघितला होता. तर इथे तुम्ही जो आहे तर तो मासा बघू शकता. तर हा मासा कोणता आहे कोणाकोणाला माहिती आहे किंवा कोणी कोणी ओळखला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर फायनली मम्मीकडच्या जाळ्याला सुद्धा आम्हाला भेटले होते मासे. तर हे जे आहे तर ते हे मळे मासे आहेत आणि ते माऊनी घेतलेले आहेत, कारण तिला खायचे होते फिश. तिचं खूप सारं वेळ जे आहे तर ते चाललं होतं. आणि इथे मम्मी जे आहे तर ते जाळं वॉश करते, कारण नंतर जे आहे त्याचा वास येतो. तर त्यामुळे साबणाने अशा पद्धतीने जाळं जे आहे तर ते बऱ्यापैकी धुवून ठेवायला लागतं. आणि इथे पप्पांची अवस्था बघू शकता, सगळे चिखलाने भरलेले आहेत आणि इथे माऊ. तर त्यानंतर आम्ही आता छान असं जेवायला बसणार होतो, कारण इव्हिनिंगचे 4:30-5 वाजले होते. आणि भूक जी आहे तर ती कशी लागते बाहेर फिरायला गेल्यावरती किंवा नदीला गेल्यावरती माहीत नाही. बट मम्मीने टिफिन आणला होता आणि तो टिफिन आता आम्ही सगळेजण खाणार होतो. आधी सुरुवात तर माझ्यापासूनच झाली होती, नंतर कौस्तुभ, मग नंतर पप्पा आणि मम्मी जे आहे तर ते जेवायला बसलेले. तर इथे सगळे तुम्ही बघू शकता माणसं वगैरे जे आहे तर ते बऱ्यापैकी होते. तर इथे बघा मेथीची भाजी, फ्लॉवरची भाजी आणि ज्वारीची भाकरी एवढं सगळं आणलं होतं. आणि पप्पा जे आहे तर ते आतमधून आले होते पाण्यातून. सो थोडं थंडीचे दिवस आहेत आता आणि थोडी थंडी वाजत होती, म्हणून इथे नंतर मम्मीने जे आहे तर अशा पद्धतीची शेकोटी पेटवली होती. आणि माऊ आणि कौस्तुभ जे आहे तर ते अशा पद्धतीने तिथे मस्ती करत होते किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही.
तर असं तुम्ही कधी गेलं आहे की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा. ह्या सगळ्या गोष्टी मी तर लग्नाच्या आधी भरपूर साऱ्या मिस म्हणजे करायचे आणि आता खूप सारं मिस करते. तर फायनली तिकडून आल्यानंतर घरी मी छान असा चहा ठेवला. तर आता बोलशाल की पातेलं काय असे, तर नॉर्मली हे दुधाचं पातेलं होतं आणि दूध जे आहे ते संपलेलं म्हणून दुधाच्याच पातेल्यात चहा ठेवलेला. तर इतके जे मासे आहेत संध्याकाळच्या जाळ्याला गुंतलेले आणि खेकडी बघा 3-4च खेकडे असतील आणि हे चिलापी मासे 1 शिंट्या होता आणि 3-4 मळे. तर एवढे फिश घेऊन जे आहे तर मी घरी आले होते. आज बऱ्यापैकी त्याची ग्रेव्ही न करता अशा पद्धतीने मी त्याची फ्राय करणार होते. तर इथे बघा सगळे छान असे साफ केले आणि साफ केल्यानंतर छान असे मॅरिनेट करून ठेवले. मॅरिनेट करून मुरत ठेवले अर्धा 1 तास म्हणाल देखील काय हरकत नाही. आणि त्यानंतर आता रव्यामध्ये डीप करून आपण ते फक्त फ्राय करून घेणार आहोत. सो तुम्ही अशा ताज्या आणि स्वतः पकडलेल्या किंवा ह्या ज्या माशांचा कधी आनंद आहे तर तो तुम्ही कधी घेतला आहे का, किंवा तुम्हाला घ्यायला आवडतो का, ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चला आता फायनली माझा स्वयंपाक झाला आहे. सो चला या सगळेजण पटकन जेवायला. तर कशी वाटली माझी फिश थाळी कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ब्लॉग तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये.